नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख। आज आपण स्लरीच्या बद्दल आपला माहिती देणार आहे की शेतकरी मित्रांसाठी शेतकऱ्यांसाठी हा फायद्याचा आहे। तर हा जो शेती करताना जो सर्वात चांगला मुद्दा आहे किंवा रासायनिक खताचं जर आपल्याला बचत करायची आहे तर स्लरी हा खूप चांगला आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी मी ह्याचा सल्ला देतो। तर ह्याचं सांगण्याचं कारण हे की आपला जो बाग आहे केळीचा तो आपण 50% खर्चामध्ये आणलेला आहे। 50% आपण रासायनिक खत देत आहे आणि 50% स्लरी देत आहे। आता स्लरीचे फायदे खूप मोठे आहेत, ते आपण आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज जे खतांचे दर आहेत ते खूप वाढलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता अजून नवीन खताचे दर वाढणार आहेत। तर स्लरी एक असा हे आहे जमिनीसाठी आपल्या किंवा पिकांसाठी की ज्याच्यापासून आपल्या खतांची बचत होणार आहे आणि पिकांसाठी जे लागणारे जे अन्नद्रव्य आहे किंवा पिकाला जे जमिनीत जे खाण्यासाठी लागणार आहे ते स्लरीच्या माध्यमातून सगळं भेटणार आहे। जसं स्लरीमध्ये कसं आहे की पूर्ण NPK भेटणार आहे, तुमचं मायक्रोन्यूट्रॉन भेटणार आहे, पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी हुमिक भेटणार आहे, बुरशीजन्य बॅक्टेरिया भेटणार आहेत आणि पिकांना टॉनिक बी भेटणार आहे। म्हणजे सर्व कामं हा स्लरी करणार आहे। जसं आपण रासायनिक खतं दिल्यानंतर त्याला अपटॅक होण्यासाठी वेळ लागतो किंवा खतांचं लवकर अपटॅक होत नाही, जमिनीत पडून राहतात। तर हे स्लरी दिल्यामुळे काय होतं की स्लरीच्या मध्ये जे बॅक्टेरिया बनतात त्या बॅक्टेरिया त्या खतांना अपटॅक करायला मदत करतात, झाडांची ग्रोथ करण्यासाठी मदत करतात। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या आता स्लरीमध्ये काय घेतलेलं आहे, स्लरीमध्ये काय टाकणार आहे किंवा स्लरीमध्ये काय टाकलं जातं आणि ते कसं दिलं जातं याचं पूर्ण आपण नियोजन तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जसं आपण स्लरी बनवायचं कशी बनवायचं त्याच्याबद्दल आता सांगणार आहे की स्लरी म्हणजे जसं 200 लिटर टाकी घेतली आपण, 200 लिटरचा बॅरल असेल, जसं 1-2 एकर शेती आहे ज्या शेतकऱ्यांची, तर 200 लिटरचं प्रमाण आहे एकराला आपलं। तर त्या एकरासाठी आपलं 200 लिटरमध्ये 10 किलो वारुळाची किंवा वडाची खालची माती घ्यायची आहे, 20 किलो शेण घ्यायचं आहे, 10 ते 15 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे आपल्याला आणि गूळ आहे ते 4 किलो घ्यायचं आहे, डाळीचं पीठ म्हणजे जसं बेसन पीठ म्हणतो आपण ते 2 किलो घ्यायचं आहे, शेंगदाण्याची खल्ली जे आपण जनावरांसाठी यूज करतो ते 4 किलो घ्यायचे आहे, रेशनचा तांदूळ शिजवून बिना मिठाचा ते 4 किलो घ्यायचा आहे, नंतर 12 अंडे घ्यायचे आहेत आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला 8 ते 10 दिवस भिजू घालायचं आहे त्याला आणि सकाळ संध्याकाळ त्याला सव्वाच्या बाजूनं हलवत राहायचं आहे। हे द्रावण ज्यावेळेस तयार होतं तर जसं आता 200 लिटरची टाकी आहे तर त्याला आपण त्याच्यामध्ये अजून 200 लिटर पाणी ॲड करायचं आहे दुसऱ्या टाकीमध्ये घेऊन आणि मग ते चाळून आपल्या ड्रीपद्वारे सोडू शकतो। अगर ड्रीप नसेल तर प्रति झाडाला आपण जसं 200 लिटरचं द्रावण 400 लिटर बनवू शकतो, 1000 लिटर बनवून ते आपण प्रति झाडाला ड्रिंचिंग बी करू शकतो। जसं अर्धा लिटर 250 ml एका झाडाला, केळी असो किंवा व्हेजिटेबल असो, द्राक्ष असो किंवा कुठलंही पीक असो त्या पिकाला करू शकतो। आता ज्या शेतकऱ्यांची शेती जास्त आहे किंवा मोठी आहे, 15-20 एकर आहे, त्या लोकांनी असा सिमेंटचा हौद किंवा 1000 लिटर 2000 लिटरची टंकी बनवून घ्यायची आहे किंवा सिमेंटची अशी टाकी बी बनवू शकतो, जी आता आम्ही 6000 लिटरची बनवली आहे। आता ह्या 6000 लिटरच्या टंकीमध्ये आम्ही 3000 लिटर आपण ह्याच्यामध्ये स्लरी बनवत आहे आणि त्याच्यामध्ये 3000 लिटर पाणी ॲड करून ते आपण मोटरच्या बूस्टर पंप जे वेंचुरी पंप आहे आपला मोटर आहे त्याच्याद्वारे आपण ड्रिपद्वारे केळीला देत आहे। तर हे स्लरीचा इतका फायदा आहे की ह्याच्यापासून खूप सारा माझा तर फायदा झालेला आहे। त्यासाठी मी सगळ्या शेतकरी मित्रांना हे सल्ला देत आहे की ह्या स्लरीपासून आपल्या शेतीची ऑर्गॅनिक कार्बन बी वाढत आहे, झाडांची ग्रोथ चांगली होत आहे, टनेज वाढत आहे, जसं केळी असो किंवा ऊस असो किंवा तुमचं जसं भाजीपाला असो, टरबूज खरबूज असो, त्याच्यामध्ये किफिन क्वालिटी चांगली येत आहे, काळोखी चांगली येत आहे किंवा कुठलाही हवामान अगर चेंज झालं, वातावरण जास्त थंडी पडली किंवा जास्त ऊन पडलं तर आपलं पीक त्या वातावरणाला एकदम ताकदीनं मजबूतीनं काम करत आहे। तर हा स्लरीचा वापर सगळ्या शेतकऱ्यांनी करावा असं शेतकऱ्यांना मी सल्ला देत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही बी प्रश्न असो स्लरीबद्दल, कायबद्दल, पिकाबद्दल तर कमेंटमध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांना बी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकबद्दल।